पुण्याचं ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती असलेला कसबा गणपती विसर्जनासाठी सज्ज झालाय। मानाचा पहिला गणपती म्हणून कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीत सर्वप्रथम निघतो। पुणेकरांच्या श्रद्धेचं आणि भक्तीचं ही प्रतीक असलेला बाप्पा आज भक्तांच्या जल्लोषात पण भावुक वातावरणात निरोप घेणार आहे। गेल्या 10 दिवसांपासून कसबा पेठ परिसरात बाप्पाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी होती। शिस्तबद्ध रांग, आकर्षक सजावट आणि भक्तिमय वातावरण यामुळे परिसरात एक वेगळाच भक्तिरस भरलेला होता। कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा सामाजिक संदेश देणारी आकर्षक सजावट केली होती। पर्यावरणपूरक मूर्ती, पारंपरिक वाद्यांचा सुरेल गजरात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। थेट जाऊयात पुण्यात कसबा गणपतीच्या इथे आमच्या प्रतिनिधी श्यामल भंडारे आपल्या सोबत उपस्थित आहेत। श्यामल, विसर्जन मिरवणुकीला थोड्या वेळात सुरुवात होणार आहे, मात्र त्याआधी अजूनही बाप्पाच्या दर्शनासाठी इथे भाविक येत आहेत का आणि विसर्जनाची तयारी कुठवर आली आहे? नक्कीच सुवर्णा, आपण पाहू शकतोय मी आता आहे कसबा गणपतीकडे। कसबा मानाचा पहिला गणपती, ज्याला पुण्याचा ग्रामदैवत म्हणून अशी त्याची ओळख आहे। आपण हे सगळं डेकोरेशन पाहू शकता। चांदीच्या सिंहासनावर विराजमान हा गणपती बाप्पा आहे। गेले 10 दिवस पुणेकरांनी अतिशय मनोभावे बाप्पाची पूजा केली, आराधना केली आणि आता काहीसे भावुक झालेले पुणेकर पण दिसतात, कारण ज्या बाप्पाची आपण 10 दिवस सेवा केली त्याला आता निरोप देण्याची वेळ आली आहे। आपण पाहू शकतोय ही इथे या ठिकाणी चांदीची पालखी देखील आहे। या चांदीच्या पालखीतून या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे। या चांदीच्या पालखीतूनच बाप्पाची संपूर्ण मिरवणूक निघणार आहे आणि आपण पाहू शकतोय पुणेकरांमध्ये देखील अतिशय उत्साहाचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे, काहीसा भावनिक करणारा क्षण आहे, कारण त्यांचा लाडका बाप्पा सध्या परतीच्या मार्गावर आहे। आपण पाहू शकतो हे जे डेकोरेशन आहे, पुण्याचं हेरिटेज ज्याला म्हणतात, दगडी बांधकाम, त्या दगडी बांधकामाची ही जी सगळी डिझाईन आहे ती आता सध्या देखाव्यासाठी साकारण्यात आलेली आहे। यंदाच्या वर्षी संपूर्ण मंडपात दगडी बांधकामच दाखवण्यात आलेलं आहे। पुण्याची संस्कृती आणि पुण्याचं जे हेरिटेज म्हणू शकतो ते संपूर्ण या देखाव्यातून साकारण्याचा प्रयत्न केला गेला आहे। आपण बाप्पाच्या मूर्तीकडे देखील पाहू शकतो, एखाद्या राजासारख्या थाटात चांदीच्या सिंहासनावर विराजमान हा कसबा पेठेचा गणपती विराजमान झालेला आहे। अखेर आज त्याची परतीच्या मार्गाची सुरुवात होईल। किती वेळामध्ये मिरवणूक निघणार आहे, काय माहिती मंडळाकडून दिली जाते? मिरवणूक 9:30 वाजताच्या दरम्यान सुरू होईल आणि पोलीस प्रशासन सध्या सज्ज आहे। AI कॅमेराची नजर संपूर्ण पुणेकरांवर असणार आहे, मिरवणुकांवर असणार आहे। पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात सज्ज आहे। पोलिसांचा फौज फाटा पुण्यात सगळीकडे सज्ज आहे। त्यासोबत वाहतुकीच्या काही मार्गांमध्ये देखील पुण्यात बदल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे पुणेकरांना आपल्याला जाण्यासाठी दुसऱ्या मार्गांचा अवलंब करावा लागतोय, कारण प्रत्येक मंडळाला काही वेळा आखून दिलेल्या आहेत आणि त्याच वेळांनुसार प्रत्येक मंडळ हे विसर्जन मिरवणुकीसाठी निघणार आहे आणि कसबा पेठेच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची वेळ ही सकाळी 9:30 वाजताची। त्यामुळे आपण पाहू शकतोय भाविकांनी यायला आता सुरुवात केलेली आहे। बाप्पाला निरोप देण्याआधी हे भाविक सगळे आता मंडपात दाखल व्हायला सुरुवात। श्यामल, अशाच सोबत राहा, तुमच्याकडनं वेळोवेळी माहिती घेणार आहोत आणि बाप्पाची ही दृश्यही बघणार आहोत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।